बारामतीमध्ये पवार कुटुंबियांची बैठक सुरू आहे। शरद पवार, पार्थ पवार, जय पवार, अजित पवार यांची बहीण सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित असल्याची माहिती आहे। बारामतीमध्ये पवार कुटुंबियांची महत्त्वाची बैठक सुरू आहे अशी प्राथमिक माहिती मिळते। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी जयकुमार आपल्या सोबत आहे। जयकुमार, बघायला गेला तर बरेच मुद्दे आहेत। विलीनीकरणासंदर्भात आहे, परत पार्थ पवारांचा सुद्धा मुद्दा आहे राज्यसभेवर जाण्याचा। आता ही बारामतीमध्ये जी बैठक सुरू आहे ती नेमकी कोणत्या संदर्भात आहे? अजित पवारांना बारामती विधानसभेलाच पाडायचं ही तयारी। कृषी मंत्री शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि बारामतीतले हे जे विद्याप्रतिष्ठान आहे याच ठिकाणी पवार कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित आहेत, जसे की दिवंगत अजित पवार यांचे दोन्ही सुपुत्र या बैठकीला उपस्थित आहेत। तसेच त्यांची सख्खी बहीण विजू अक्का विजया पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। संस्थेची बैठक पार पडल्यानंतर कौटुंबिक बैठकीला सुरुवात झाल्याचं दिसत आहे, कारण की आता जी बैठक आतमध्ये सुरू आहे या बैठकीमध्ये फक्त शरद पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार असतील आणि विजया पाटील हे चौघांमध्येच त्या ठिकाणी बैठक सुरू आहे। आणि यामुळे पक्ष विलीनीकरणावरती काय त्या ठिकाणी चर्चा होते का किंवा या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असलं तरी या तीन विषय महत्त्वाचे विषय म्हणजे या बैठकीचे असे आहेत की एक म्हणजे स्मारकाचा विषय, ज्या ठिकाणी अजित पवारांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी स्मारक बांधायचा विषय असेल, दुसरा म्हणजे पक्ष विलीनीकरणाचा विषय असेल आणि तिसरा म्हणजे या संस्थेमध्ये अजित पवार देखील विश्वस्त पदावरती होते, आता ती जागा रिक्त झालेली आहे। मग आता त्या रिक्त जागेवरती दोन सुपुत्रांपैकी जय आणि पार्थ या दोघांपैकी कुणाला घ्यायचं हे देखील त्या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो। त्यामुळे यावरती नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कस्तुरी, अगदी जयकुमार, या बैठकीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। माहितीसाठी धन्यवाद।